अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप आहे असा आरोप जरांगे पाटलांनी केला आहे। बारसकर याच्यावर बलात्कारासह अनेक गंभीर आरोप असल्याचा आरोप सुद्धा जरांगे पाटलांनी केला आहे। तर आपल्या विरोधामध्ये बोलण्यासाठी बारसकर यांनी 40 लाख रुपये घेतल्याचा दावाही जरांगे पाटलांनी केलेला आहे। तर अजय बारसकर हे मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता जरांगे पाटील यांनी हा दावा केल्याचं पाहायला मिळते। पाहूया त्या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। मनोज जरांगेंचा थेट सरकारशी पंगा, सरकारनं आरोपांचे सापळे लावल्याचा आरोप, तर जरांगेंच्या आरोपांवर सरकारचाही पलटवार। मराठा आरक्षणाचा लढा उभारणारे मनोज जरांगे पाटलांच्या कार्यशैलीवर आरोप होऊ लागलेत। मनोज जरांगे पाटलांवर आरोप करणाऱ्यांचे बोलवते धनी सरकारमधील काही लोक असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय। अजय बारसकरसह मुख्यमंत्र्यांचा एक प्रवक्ता या कटात सामील असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी आरोप केलेत। त्या असल्या चिल्लर लोकांमुळे, भांडुगळामुळे या महाराज नावाला डाग लावायला लागले। ते सरकारला एवढं तरी अक्कल पाहिजे, सरकारला डाग लावायला लागले। मराठा समाज उलट असल्यामुळं सरकारवर रोष व्यक्त करायला लागलाय। किती भंगार सरकारने हाताखाली धरून माझ्यावर ट्रॅप रचलाय। बरं ट्रॅप रचायला मी केलंच काय, मला हे कळत नाही, मी काय वाईट केलं। मनोज जरांगे पाटलांच्या आरोपांवर सरकारनं प्रत्युत्तर दिलंय। मराठा आंदोलनावर सरकार ट्रॅप कशाला लावेल असा प्रतिसवाल उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी केला। सरकारकडे कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा असल्याचंही देसाईंनी सांगितलंय। काय आवश्यकता आहे सरकारला ट्रॅप लावायची? काही गरज नाही ना आम्हाला। हे बघा, राज्य सरकारकडे भरपूर यंत्रणा आहेत, त्याच्या सगळ्या बाबींची माहिती पोलिसांमार्फत, यंत्रणांमार्फत सरकारकडे येत असती। सरकारला कोणावरही कसलाही ट्रॅप लावण्याची आवश्यकता नाही। सरकारचा ह्याच्याशी काही संबंध नाही। राज्य सरकार राज्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सक्षम आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेना नेते आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांवर जाहीर टीका करत नव्हते। जरांगेंबाबत एक छुपी सहानुभूती शिवसेनेच्या नेत्यांमध्ये होती, पण आता जरांगे पाटलांच्या टीकेनंतर शिवसेना आणि जरांगे पाटलांचे संबंध विकोपाला गेलेत की काय अशी शंका निर्माण झाली आहे। सचिन बढे, लोकशाही मराठी, अंतरवाली सराटी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।